जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत बघा, रेल्वे असिस्टंट लोको पायलटच्या जागा निघालेल्या होत्या आणि त्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवला होता की कशा पद्धतीने फॉर्म भरायचा, पात्रता काय असणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत रेल्वे असिस्टंट लोको पायलटचं सिलेबस काय असणार आहे, एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे 2025 मध्ये। ठीक आहे, तर संपूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। तर बघा, रेल्वे असिस्टंट लोको पायलट 2025 याची एक्झाम जे होणार आहे ते टोटल 3 फेजमध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। 3 फेज कोणकोणते, तर आधी होणार आहे CBT टेस्ट 1, कम्प्युटर बेस्ड टेस्ट 1। त्याच्यामध्ये टोटल 75 क्वेश्चन असेल आणि टाईम असेल 60 मिनिटे, म्हणजे 1 तास। याच्यामध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। ठीक आहे, 3 क्वेश्चन जर तुम्ही रॉंग सॉल्व केले तर एक तुमचं जे राईट आन्सर आहे ते पण रॉंग होणार। त्याच्यानंतर जर CBT टेस्ट 1 तुम्ही क्लिअर केलं तर तुम्ही एलिजिबल व्हाल CBT टेस्ट 2 साठी। त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ क्वेश्चन असेल 175 175 आणि टाईम असेल 150 मिनिट। ठीक आहे, 150 मिनिट टाईम असेल म्हणजे जवळपास 2.5 तास। याच्यामध्ये सुद्धा 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे। नंतर बघा, CBT टेस्ट सेकंड तुम्ही जर क्लिअर केली, पास झाले तर तुम्ही एलिजिबल व्हाल CBAT टेस्टसाठी। आता CBAT टेस्ट म्हणजे काय, तर कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट। हे तुमच्या मेंटल ॲबिलिटीवर डिपेंड असेल। ठीक आहे, आता बघा CBT 1 साठी सिलेबस काय असणार आहे, तर याच्यामध्ये एकूण 75 क्वेश्चन असेल आणि 75 मार्क असेल। ठीक आहे, 60 मिनिटे असेल म्हणजे 1 तास। याच्यामध्ये सब्जेक्ट असणार आहे मॅथमॅटिक्स। त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन असेल मॅथमॅटिक्सचे आणि एकूण मार्क किती असेल 20। नंतर आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, याचे 25 क्वेश्चन असेल, 25 मार्क। नंतर जनरल सायन्स, ओके, हे सगळे 12वीच्या बेसवर येणार आहे, 12th लेवल। जनरल सायन्सचे 20 क्वेश्चन 20 मार्क। त्याच्यानंतर आहे जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स, चालू घडामोडी खूप महत्त्वाच्या आहे एक्झामसाठी। तर ठीक आहे, याच्यामध्ये जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स असेल, त्याचे 10 करंट अफेअर्ससाठी 10 क्वेश्चन असेल, 10 मार्क असेल। टोटल 75 क्वेश्चन असणार आहे आणि 75 मार्क असेल, 1 तास टाईम। त्याच्यानंतर होणार आहे CBT टेस्ट 2। जर CBT टेस्ट 1 ज्यांनी क्लिअर केली त्यांच्यासाठी CBT टेस्ट 2 होणार। त्याच्यासाठी सिलेबस काय असणार आहे, तर बघा, पेपर 1, त्याच्यामध्ये पेपर 1 पेपर 2 असे 2 होणार। पेपर 1 मध्ये मॅथमॅटिक्स असणार, त्याची 100 क्वेश्चन असेल। ठीक आहे, आता बघा 100 क्वेश्चन हे तिन्ही मिळून असेल, मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आणि बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग। आता याच्यामध्ये बघा, बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये जो तुमचा ट्रेड असेल इंजिनिअरिंगमध्ये, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल, त्याच्यावर प्रश्न विचारेल। ठीक आहे, टोटल क्वेश्चन असेल 100 आणि टाईम असेल 90 मिनिटे। नंतर पेपर 2 होणार लगेचच, त्याच्यामध्ये तुमच्या ट्रेडनुसार प्रश्न विचारला जाणार। ठीक आहे, जो ट्रेड तुमचा असेल इंजिनिअरिंगमध्ये, IT, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, एरो, जे बी असेल त्या ट्रेडनुसार क्वेश्चन विचारेल आणि टोटल त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारेल 75 असे। टोटल 175 क्वेश्चन असेल आणि मार्कसुद्धा 175 असेल आणि टाईम असेल 150 मिनिट, म्हणजे 2.5 तास। ठीक आहे, त्याच्यानंतर जर CBT टेस्ट सेकंड तुम्ही क्लिअर केली तर तुम्ही
CBAT टेस्टसाठी एलिजिबल व्हा. आता CBAT टेस्ट म्हणजे काय तर बघा, इत्यादी टॉपिकवर तुम्हाला या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येईल. तुमची मेंटल ॲबिलिटी टेस्ट करेल, त्याच्यामध्ये मेमोरी टेस्ट होणार तुमची. ठीक आहे. तर मेमोरी टेस्ट हे सगळे क्वेश्चन कसे राहणार, प्रॅक्टिकल टाईप राहणार. ठीक आहे. टेस्टच होणार पण मेमोरी बेस्ड, त्याच्यावर तुम्हाला काही विचारण्यात येईल. नंतर बघा डायरेक्शन टेस्ट होणार आहे. नंतर डेप्थ परसेप्शन टेस्ट. नंतर टेस्ट ऑफ पॉवर ऑफ ऑब्झर्वेशन, किती तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता. नंतर स्पीड टेस्ट होणार आहे तुमची, स्पीड टेस्ट. तर हे तुम्ही वाचून घ्या एकदा, याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला ही जी PDF आहे, ही PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. तर सिलेबस आपण आता बघितलं लोको पायलट, असिस्टंट लोको पायलटचं. तर उद्यापासून आपण याच्यावरचे क्वेश्चन चालू करू, जे एक्झामला विचारले होते आधी असिस्टंट लोको पायलटचे, तेच क्वेश्चन आपण घेणार. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्वेश्चन सिरीजमध्ये.